हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, माहेरचा 2 दिवसाचा आराम संपलेला आहे आणि आता जंगल विलामध्ये एंट्री होताच साफसफाईला आम्ही लागतो. कारण जंगल विला आमचा आहे आमच्यासाठी स्वर्ग, आणि स्वर्गाला स्वच्छ तर ठेवलंच पाहिजे, बरोबर आहे की नाही. तिथे सकाळ सकाळ पहा, चंदन कस्तुरी आणि काळूबाळू उठलं की बरोबरच असतात झाडू मारताना. तर चला, आत्ताच काम आवरलंय आणि जस्ट बसलोय, कारण की कालच रक्षाबंधनसाठी गेलेलो होतो माहेरी, तिकडून आलो आणि मग 2-3 दिवसाचं झाडून वगैरे सगळं राहिलेलं होतं. आता रोज करण्यात आणि कधीतरी करण्यात फरकच पडतो. मग 2-3 दिवसाचा भरपूर लोड होता. काय झालं स्वीटी? सुट्टीला जवळ यायचंय. हा, तर मग लेट झालं आम्हाला 10:30-11 वाजले होते. तर मग आल्याच्या नंतर सकाळपासून तेच चाललंय, सगळं साफसफाई वगैरे झाली आणि म्हणलं चला सगळ्यात प्रथम म्हणलं तुमच्या ज्या डिमांड आहेत तर ज्या कमेंट्सच्या काही उत्तरं द्यावा, आणि भरपूर दिवसाचं चाललेलं की लग्नाचे फोटो शेअर करा, ते पण करायचे. आणि लग्नाचे फोटो शेअर का नाही केले ते तुम्हाला दाखवतो. इतक्या दिवस आज फायनली ते काढलंय, सकाळ सकाळ काढून घेतलं आणि मग आता शेअर करू. त्याच्या अगोदर काही प्रश्नांचे उत्तर द्यायचे होते की निकिता तुमची कोण आहे. कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांना सांगितलं मी की मावशीची मुलगी आहे, सगळ्यात छोटी जी मावशी आहे ना, म्हणजे माझी मम्मी धरून 3 बहिणी आहेत, 2 मावशा आहेत आमच्या, त्या पण एकाच घरामध्ये सख्या बहिणी सख्या जावा आहेत. अजून एका मावशीला पण मुलगी आहे, पण तिचं लग्न झालेलं आहे. तर ही सगळ्यात छोट्या मावशीची मुलगी आहे निकिता, आणि एकच राहिली ती, एक मावस भाऊ आणि एक मावस बहीण. म्हणजे आमच्यामध्ये आता दोघच बिना लग्नाचे राहिलेत, बाकी सगळ्यांचे आता लग्न झालेत. आणि आणखी ऑनलाईन पण काहीतरी शॉपिंग केलेली आहे आम्ही 2-3 वस्तूंची, ती पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण माग कमेंट आल्या होत्या 1-2 ताईंच्या की ताई तुम्ही जे पण काही घेता असता ते आमच्यासोबत शेअर करत जा, जेणेकरून आम्हाला बी त्या विषयाबद्दल माहिती होईल आणि आम्हाला जर जरूरत पडली तर आम्ही सुद्धा ते मागू. आणि त्यानंतर दुसरी एक गोष्ट, घोड्याच्या नालासाठी बऱ्याच ताईंनी विचारलंय. तर हे बघा, दररोज व्हिडिओमध्ये आपण एकच टॉपिक घेऊ शकत नाही. त्याचा नंबर दिलेला आहे, मी पप्पांचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉल करून तुम्हाला जे पण विचारायचं आहे ते तुम्ही विचारू शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर कुरिअर वगैरे करून देतील ती. बऱ्याच लोकांनी ऑर्डर केलेले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर लास्ट व्हिडिओमध्ये पण, म्हणजे गेल्या 2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले आणि कालच्या व्हिडिओ खालच्या कमेंट्स मध्ये पण बऱ्याच कॉन्टॅक्ट नंबर दिले. आणि तरी सुद्धा मला असं वाटतंय की आजच्या व्हिडिओमध्ये पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर देतो, तर तिथून कुणाला पाहिजे असेल तर घ्या. कारण आता रोज तेच कमेंट आल्याच्या नंतर असं वाटतं नेमकं, आणि कमेंट सगळ्यांना वाचणं पॉसिबल होत नाही, म्हणजे वरच्या वाचतात पण जास्त कमेंट असल्यावर नाही वाचणं होत. तर नक्कीच त्या नंबरवर जाऊन जर कुणाला त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असली, किती प्राइस आहे, काय सगळं डिटेल तुम्हाला त्याच्यावर सांगतील. तर काय म्हणतात ना, ते फोन काही लावले पण पप्पांचा त्या दिवशी मोबाईल गाडीच्या डिक्कीमध्ये थोडा मिस झालता आणि गाडी दुसऱ्या मित्राने नेलेली होती, त्याच्यामुळे फोन कोणाच्या अटेंड करणं झालं नाही. चला, काय असेल ते असो, आपण वळूयात आता मेन टॉपिककडे. तर 2 दिवस भरपूर धिंगाणा घातला, भरपूर मस्ती. जोपर्यंत 2 नंबरची बहीण येत नाही, म्हणजे ती माझ्यापेक्षा लहान आहे. बऱ्याच लोकांचा असा भ्रम आहे की ती मोठी आहे. नाही, ती मी सगळ्यात अगोदर आहे, मग ती आहे, मग माझा भैया आहे आणि मग ही आहे सगळ्यात शेवटी. सगळ्यात मोठी मी आहे. पण ते लोकांना असं वाटतं की ती सगळ्यात मोठी आहे. नाही, मी सगळ्यात मोठी आहे. आणि काही ताईंचं असं पण मत होतं की नाही का, दोघी सोबत नका जात जाऊ, मग एन्जॉय करता येत नाही, एकीने अगोदर जायचं, मग घरची काळजी लागत नाही, मग दुसरीने जायचं. पण असं काही नाहीये. आता एक मित्र आहे ना, सोबत राहतच आम्ही, पण गेल्याच्या नंतर सोबतच एन्जॉय भेटतो. आम्हाला सगळ्यांना एकत्रच आवडतं गेल्याच्या नंतर. इव्हन मावशीची मुलगी वगैरे तिला पण आम्ही सोडत नाही, सगळ्यांना बोलून घेत असतो. अजून एक मावशीची मुलगी आहे, पण तिचे छोटे छोटे बाळ आहे, त्याच्यामुळे ती एवढी येत नाही, कधीतरी येते. आम्हाला गेल्याच्या नंतर सगळे बरोबरच लागते, मावस बहिणी चुलत बहिणी सगळे एकत्रच आम्हाला लागतं. खरं तर अजून मुलांना जर सुट्ट्या असतं 1-2 दिवस तर अजून तुम्हाला सगळा परिवार दाखवला असतं, पण मुलांच्या शाळेमुळे यावं लागलं आणि घरचं पण परिस्थितीमुळे. आणि सगळ्यात महत्वाचा टॉपिक तो की कारण भरपूर जणांना भरपूर दिवसाचा हा प्रश्न आहे आणि विचारलेला पण आहे, पण याच्यावर कधी म्हणजे उत्तर दिलंच नाही आम्ही. तर म्हणलं चला आज देऊन टाकावा. तर तो असा आहे, तर सगळ्यांचा असा प्रश्न आहे की तुम्ही एका घरामध्ये राहता, कारण सगळीकडं जे पण काही कुटुंब येतं सगळे ते पैशामुळे तुटतात आणि पैशामुळेच वादावाद होते घरामध्ये, आणि छोटी मोठी भांडणं तर चालूच असतात सगळ्यांच्या घरामध्ये, पण मेन म्हणजे पैशावरून सगळ्यात जास्त भांडणे होते. तर तुम्ही कसं ऍडजस्ट करता, नेमकं कोण किती पैसे देतं आणि काय येतं. आता काहींचं असं मत आहे का एवढं पर्सनल गोष्टी नाही सांगितल्या पाहिजे, पण तरी पण चला, की एका ताईंची रिक्वेस्ट होती की तुम्ही सांगितल्याने म्हणजे आदर्श भेटेल समोरच्याला की नेमकं तुम्ही कशी ऍडजस्टमेंट करता. आता हे बघा, ऍडजस्टमेंटचं काय आहे की आमच्या घरात पैशाला लालची कुणीच नाही. आता तुम्हाला हे खरं वाटणार नाही, पण हो, ते एक रिअल फॅक्ट आहे, आमच्या घरातला रिअल सत्य आहे ना. हे लालची आहे तर सगळ्यांना सगळ्यांच्या अकॉर्डिंग फॅसिलिटी, सुख सुविधा सगळं टाइम टू टाइम मिळतात.
आणि मॅनेजमेंटचं काय आहे, आम्ही म्हणजे दोघं एकत्र परिवार आहे, जॉईंट फॅमिली आहे, त्याच्यामुळे सगळ्यांच्या परी कुणी म्हणत नाही की हे माझे पैसे आहेत किंवा मग याला मी खर्च करणार, असं काही नाही. ज्याच्या त्याच्या परीने कुणी काही आणतं. आता मी जर गेले मार्केटमध्ये कधी एकटी किंवा हे गेले कधी राजू काय कुणी कसं काही आणतं, म्हणजे असं पैशाचा विचार कोणी करत नाही की तू तेवढे खरचले आणि मग मी बापरे माझ्याकडून तर जास्त खरचण्यात आली, असं अजिबात नाहीये. शक्यतो सगळं घरातलं काय असेल ते व्यवहार पाणी सगळे तुमचे मोठे दाजी पाहतात. म्हणजे आता कसं राजू लहान आहे तर ते जवळजवळ माझं लग्न झालं तेव्हा ते 8वी मध्येच होते, तर ते आता पण आमच्या नजरेत ते लहानच आहेत. म्हणजे ते काही एवढं इन्व्हॉल्व्ह होत नाहीत कोणत्या गोष्टीत. काय असेल ते सगळं यांनाच सांगतात की भाऊ तूच बघ म्हणून. तर सगळं पण घरातलं काय असेल ते सगळ्यांच्या परीने आम्ही खर्च करतो. मेन मीन्स पैशावरून म्हणजे आम्ही असं हे नाही की जसं की अगोदर पण सांगितलं लालची कुणीच नाहीये. ज्याच्या त्याच्या मनाने सगळेजण मन मोकळेपणाने खर्च करतात. आणि एखाद्या गोष्टीचं राहिलं किंवा कुठल्या याचं राहिलं तर घरात सेम सगळ्यांना येतं. असं नाही की तिला आलं मग मला आलं, मला नाही आलं, किंवा मला आलं तिला आलं. जरी पण आलं तरी पण म्हणजे आमचं तसं काहीच नाहीये. कधी ताई कधी चोरून पैसे बाजूला ठेवत नाही, कधी मी ठेवत नाही. आमच्या ह्यांचं कधी नसतं. कारण आम्हाला हे सगळ्यांना माहितीये की आपलं नातं टिकणार शेवटपर्यंत. हे बघा छोट्या मोठ्या गोष्टी प्रत्येकाच्या घरात होत असतात, भांड्याला लागल्याशिवाय राहत नाही. पण पैसा ही एक गोष्ट अशी आहे की ती आमचं नातं तोडू शकते. त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टीपासून सगळेच तटस्थोय. ज्याला जसं वाटेल त्याच्या परीने ते खर्च करतं, असं कोणीच म्हणत नाही. खर्च करते असं कोणाच्याच म्हणजे कधी माझ्या मनात नाहीत, कधी ह्यांच्या नाही आहेत, आणि राजूच्या तर नाहीच नाहीचे, स्वातीच्या पण नाही. कधीच कोणाच्या मनात येत नाही की हे एवढे पैसे आहेत आणि आपण बाजूला टाकावा आणि सेपरेट ठेवा, अजिबात नाही. कारण मुलांच्या एज्युकेशन FD काढून ठेवलेलं आहेत. ते त्यांच्या एजमध्ये आल्याच्या नंतर म्हणजे 18 वर्षाच्या नंतर त्यांना ते मिळणार. त्यांच्या शिक्षणाचं पुढं काही टेन्शन नाही. आणि आमच्या परीने आमचं पण जे पण युट्यूबचे आम्हाला काही पेमेंट देते ते पण आम्ही बिनधास्त घरामध्ये सगळे खर्चतो. कधी आडीनडीने ह्यांना देतो. आणि आमचा जो ओल्ड एज होमचा प्लॅनिंग चालू आहे त्याच्यासाठी थोडीशी इन्व्हेस्टमेंट करतो. तर असं सगळं प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंग नाहीये याच्यात, याला प्लॅनिंग काहीच म्हणता येणार नाही. मन मोकळेपणाने ज्यांनी त्यांनी कारण प्रत्येक जण आहे ना, सगळे जण ज्याला जे वाटतं ना म्हणतात, ज्याला जे पाहिजे ते म्हणजे मनमोकळेपणाने घेतात. असं कुणाचंच काही नाहीये, काही नाही का, पहिल्यापासून तसंच आहे. आणि कुणी विचार पण करीत नाही की असं म्हणजे झालं पाहिजे. तुम्हाला विश्वास नाही बसणार पण खरंच आमच्या घरातला तो एक फॅक्ट आहे, सत्य घटना आहे. आमच्या आजूबाजूला जे पण आमचे रिलेटिव्ह आहेत, भाऊ की ज्यांना सगळं माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही खोटं बोलू शकत नाही सोशल मीडियावरती. तरी बऱ्याच लोकांना विश्वास बसणार नाही की असं कसं पॉसिबल होऊ शकतं, पण खरंच ते म्हणजे आहे आमच्या घरात तरी आहे. मला बाकीचं नाही माहिती. कारण ह्या दुनियामध्ये माणूस माणसाला प्यारा असतं. म्हणजे जीवन आहे, सगळ्या सुख सुविधा आहे तर खरंच जीवन आहे, नाहीतर काहीच उपयोग नाही ते पैशाचा. कारण एकदा माणूस मेलं म्हणजे गेलं, सोबत काहीच घेऊन जात नाही. त्याच्यामुळे आहे तेवढंच माणसाला जपावं आणि खुश राहावं, आहे त्याच्यात समाधानी राहावं. पैशावरनं तर कधी आमच्यात वाद होणार नाही हे म्हणजे आम्हाला चांगलं माहिती आहे. आमच्या चौघांमध्ये तर अजिबात नाही. इन फ्युचर मुलांच्या याच्यामध्ये राज्यात काही सांगता येत नाही पुढचं, पण आमच्या चौघांमध्ये तर पैशावरनं तर कधीच नाही. दुसऱ्या गोष्टींवरनं सांगता येत नाही देव जाणो, पण पैशावरनं कधीच होऊ शकत नाही. कारण का की म्हणजे आम्ही पैशाला म्हणजे हेच नाही करत, एवढं असं चिकट नाही येत. म्हणजे असं नाही का तुम्ही म्हणाल पैसा आहे तर सगळे व्हॅल्यू देत नाही, असं नाही म्हणतात. व्हॅल्यू भरपूर आहे पण माणसाला जास्त आम्ही हे देतो. जी व्हॅल्यू आहे ना आमच्या माणसाला जास्त देतो, पैशाला देत नाही. त्याच्यामुळं भांडणं न व्हायचं पैशावरनं कारण ते एकमेव हेच आहे. कोणाच्या कपाटात काही पडलेलं असतं, असं नाही की कुणी चोरून ठेवतंय लपून ठेवतंय. बायकांना सगळं असते साड्यांमध्ये पैसे. म्हणजे मी सांगते आमच्या सराउंडिंग मध्ये आम्ही पाहिलेलं आहे. सोबत जॉईंट फॅमिली असली की मग हा पैसा म्हणजे आपल्या अडचणीच्या वेळेस काम येतो. आपण 4 पैसे साईडला ठेवलं पाहिजे, मान्य आहे. आता आमचं आहे एकत्र कुटुंब आहे, आम्ही सगळे एकमेकांना धरून आहे, त्याच्यामुळे आमची गोष्ट वेगळी आहे. पण काहींना असती सवय की लपून ठेवायचे साड्यांमध्ये कुठं काय तर ते आपल्या लेकरा बाळांसाठी ठेवा पण लागतात. कारण सगळ्याच फॅमिली सेम नसतात. त्याच्यामुळं सेव्हिंग पण पाहिजे आणि काय म्हणतात ना माणसातलं प्रेम सुद्धा पाहिजे. पण हे पैशाची गोष्ट अशी आहे ना की याच्या पैशाच्या बाबतीत जर कधी खोटेपणा केला ना तर हे 5 वर्षांनी म्हणा, 10 वर्षांनी म्हणा, 15 वर्षांनी म्हणा, कधी ना कधी ना हे खोटं कधीच लपवलं जात नाही. ते कधी ना कधी उघडकीच येतच आणि त्यावेळेस वेळ निघून गेलेली असती. म्हणजे नातं तर तुटतं पण मन सुद्धा तुटली जातात की जी आयुष्यात कधीच जुडली जात नाही. असा हा पैसा आहे. त्याच्यामुळे चला चांगला पण तितकाच वाईट पण तितकाच सगळ्यांनाच माहिती आहे.
तर चला असं आहे बघा, हे आमचं मॅनेजमेंट म्हणताच येणार नाही याला, काय म्हणायचं ते तुम्हीच ठरवा आता. चला मग आता लग्नाच्या फोटोंवरनं बऱ्याच ताईंच्या बऱ्याच वेळा कमेंट्स आल्या. मला असं वाटतं पहिले ऑनलाईन शॉपिंग दाखवा, ऑनलाईन शॉपिंग आणि शेवट मस्तपैकी निवांत आपले फोटो बघूया. आणि फोटो तुम्हाला सांगते इतके दिवस का नाही दाखवले, खरं तर तुम्ही आमच्या याच्यामध्ये पाहिलं असेल किती बॉक्स वगैरे काढलेले. तर लग्नाचे जे पण फोटो होते त्या बॉक्समध्ये होते, आणि ती तो बॉक्स धरून काढणं आमच्या दोघींच्यानी पॉसिबल नव्हतं. ते इतकं सामान होतं त्या स्टोर रूम मध्ये, आणि आम्ही दोघी कसं काढणार. शेवटी काही ताई रुसल्या, म्हणजे तुम्हाला दाखवायचे नसले तर नाही म्हणा, आम्ही परत कमेंट करणार नाही. तुम्ही तीनदा आम्हाला कमेंट करायला लावता. स्वातीला म्हटलं आज कुणाला तरी बोलून ते बॉक्स काढून घे, ते काढे. मला अलर्जी सुद्धा झाली त्या बॉक्स मध्ये. आता म्हटलं हरकत नाही. ध्रुव बाळ पण आलंय आमचं स्कूल मधून, आणि तुम्हाला ते बॉक्स पण दाखवते पहा. आता आज ऊन पडलंय जरा, पण आता त्याला मुहूर्त कधी येतोय ते बॉक्स उचकायला काय माहिती. तर हे पहा, एकावर एक असे सगळे ठेवलेले होते. तर आता एक एक करून असे उतरवलंय सगळं सामान. तर याच्यामध्ये होतं हे जे पण काही सामान आहे ते असं आम्ही सगळं लिहून ठेवलेलं होतं, जेणेकरून लक्षात येईल. तर आता हे पहा सगळे उतरवलेत बॉक्स, आणि आता याच्यातले उचकून मग तो अल्बम काढायचा आहे. तर चला, घरात उपयोगी पडणाऱ्या काही अशा वस्तू मागवल्या होत्या ऑनलाईन. तर पाहूयात कसे आले ते पार्सल. अजून मी अनबॉक्सिंग केलेलं नाहीये, तर जसंच तसंच आहे. तर इथे बघा, सगळ्यात अगोदर सुंदर असा हा एसी कव्हर मागितलेला आहे, कारण एसी वरती ना खूप अशी धूळ बसते आणि वारंवार साफ करणं होत. हा असा कव्हर लावला की 8 दिवसात एकदा याला काढून आपण साफ जरी केलं ना तरी पण छान आहे, आणि दिसायला पण फार सुंदर आहे लुक वाईज. हे पहा, वरती अशी नेट दिलेली वरच्या साईडनी, इथे एक असं पातळ इलास्टिक दिलेलं आहे, एकदम असं फिट बसणार आहे. ज्यावेळेस आम्ही लावू ना त्यावेळेस तुम्हाला दाखवू. तर खूप छान आहे, पातळ पण आहे, हवा पण येणार, याची खूप चांगली रेटिंग होते, त्याच्यामुळे हे घेतलं. तर 175 रुपयाला घेतलेलं आहे, हे जास्त महाग नाही. मेशो ॲपवरनं घेतलेलं आहे. लिंक पाहिजे तर सगळ्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, तर तुम्ही तिथं जाऊन ऑर्डर करू शकता. आणि हा कलर थोडासा बेडरूमचं जे फर्निचर आहे त्याच्याशी मॅच करतो. याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत, तर तुम्हाला जो चॉईस होईल तुम्ही ते घेऊ शकता. आणि प्रिंट सुद्धा खूप मस्त आहे, प्रिंट किती छान आहे याची, मस्त दिलेली आहे, डक दिलेली आहे, त्याच्यावर एम्ब्रॉयडरी केलेली आहे. आणि अशा पद्धतीने फक्त वरनं टाकून देऊन इलास्टिक लावायचं, वरच्या साईडने ही नेट टाकायची अशी आणि इलास्टिक लावायचं. तर थोडीशी स्टिच इथं खुललेली आहे, मी मारून घेईन, कारण मोठी मोठी याला स्टिच टाकलेली आहे, एकदम 5 नंबर टीप आहे. तर रेटच्या अकॉर्डिंग छान आहे, म्हणजे बेडरूम मध्ये लावल्याच्या नंतर ऑड वाटणार नाही एसी वरती. त्यानंतर दुसरं एक पार्सल आहे जे की बऱ्याच दिवसापासून मागवायचं होतं, आणि मी फ्लिपकार्टवरती पण पाहिलं, अमेझॉनवरती पण पाहिलं होतं, आणि मेशोवरती पण पाहिलं होतं. तर गेल्या 1-1.5 महिन्यापासून किचनचा आम्ही नवीन मेकओव्हर केलता ना, तसं आमचं चाललं होतं की हे घ्यायचं, पण चॉईस होत नव्हतं. पण मग फायनली मागवलं, म्हटलं असू द्या आता. तर मस्त 3 कंटेनर आहेत, खूप सुंदर असे, आणि हातात बघ काढल्या छान अशी क्वालिटी वाटली मला. खूप हेवी येतं, जड येतं, आणि कलर सुद्धा खूप मस्त येतं. मला अगोदर वाटलं की म्हणजे इतकं काही छान येणार नाही, पण छान आले, खरोखर छान आले. तर आणि हे 3 कंटेनर आहेत टी कॉफी शुगर साठी. हे पहा, मस्तच आहेत. स्टीलचं याला झाकण दिलेलं आहे, लीड, आणि छान आहे. आतमध्ये पण पहा, स्टील आहे ना, प्लास्टिक नाही. आणि हे पण मेशो ॲपवरनच मागवलंय. तर 450 रुपयाची प्राइस आहे. आता कलरचं मी सांगू शकत नाही, नखाने वगैरे असं केल्यावर तिथं जात नाही. याला जर आपण स्क्रबरने घासलं तर मग अर्थातच जाणार, सॉफ्ट घासणीने घासावा लागणार. आणि थोडंसं अजून मोठ्या साईज मध्ये असतं तर छान वाटलं असतं, पण हे फार छोटा आले, पण हरकत नाही, आपल्या तिथं कपांच्या साईडला बरोबर आरामशीर बसणार. त्या हिशोबानेच मागवलेलं आम्ही, प्लॅनिंग करूनच म्हणले तिथले तिथं जवळ सोपं पडतं, कारण अर्धा किलो त्यांनी दिलाय, पण अर्धा किलो याच्यामध्ये बसणार नाही बहुतेक, है ना, अर्धा किलो नाही बसणार. मला वाटतं पावशेर त्याच्यामध्ये बसणार आहे. तर छान आहे, पण क्वालिटी वाईज चांगलं आहे, मस्त आहे. कलरचं सांगता येत नाही काय होईल पुढं. 450 रुपयाची प्राइस आहे, याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, मागू शकता. लाकडाची सुद्धा आहेत अमेझॉन वरती, पण हे मला कम्पेअर टू त्याच्या जास्त आवडलं, आणि याचं रेटिंग पण छान होतं. हे खूप दिवसाचं चाललं होतं म्हणून मागवलं. त्यानंतर तिसरं एवढं मोठं पार्सल कशाचं आहे, इतकं मोठं एसी आहे काय ताई त्याच्यात. एसी असं ऑनलाईन मागवल का, एसी महागड्या वस्तू ऑनलाईन नाही मागत आपण, कॉस्टली वस्तू असतात त्या दुकानातच जाऊन घेतो आम्ही. ते तर आहेच म्हणा, मुद्दाम जास्त किती तुझी. हे सुद्धा बरेच दिवसाचं मागवायचं होतं, 2दा ऑर्डर केलं, 2दा कॅन्सल झालं, 3ऱ्यांदा आलंय. जसं की आमच्या इथं तर येतच नाही डिलिव्हरी, जी मेशोची, अमेझॉनची, फ्लिपकार्टची येते. तर हे मम्मीची तिथं आम्ही मागवलं होतं. तर हे काय आहे,
तर हे पहा, हे स्टँड आहे कपडे वाळू घालण्याचं, खूप मोठं स्टँड आहे हे. आणि याचं जेव्हा आता इन्स्टॉलेशन आम्ही करू ना त्यावेळेस तुम्हाला दाखवू. हे पहा, अशा पद्धतीचं आहे. याच्यावरती आपण बरेचसे कपडे वाळू घालू शकतो. आता कसं पावसाळ्याचं सीझन आहे ना, त्याच्यामुळे काय होतंय की आमच्या कपड्यांचा खूप प्रॉब्लेम येतोय. तिकडं पण टाकता येत नाही आम्हाला. पाऊस जर आला तर पळत पळत जाऊ सर कपडे भिजतात. शक्यतो आम्ही लॉन मध्येच झाडांवरती टाकतोय, तर खूप प्रॉब्लेम येत होता. म्हणून हे एक स्टँड मागवले. आता जोडून पाहू कसं वाटतंय, कपडे किती बसतात. चांगलं वाटलं तर मग क्वालिटी तर अशी तर चांगली वाटते मला करायची, रॉडची वगैरे, म्हणजे हार्ड आहे असं काही जास्त हे नाहीये, मजबूत आहे. मेन म्हणजे आता डोंगराच्या साईडला म्हणले आणि गाव म्हणल्यानंतर वारं एवढं आहे ना की त्याला क्लिप जरी लावल्या ना तरी पण त्या क्लिप पूर्ण कपडे असे गोल 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 फिरून त्या क्लिप सुद्धा राहत नाहीत, त्या सुद्धा तुटून खाली पडतात. इतकं वारं असतं. त्याच्यामुळे म्हटलं आता हे मागवा. वरती हँगिंग वाले पण आहे, तर बऱ्याच काही म्हणले होते ते दोरीवाले, जसे की जसे की फ्लॅट मध्ये वगैरे लोक जे राहतात 15व्या मजल्यावर 20व्या मजल्यावर, मुंबईमध्ये खूप मोठे मोठे बिल्डिंग आहेत, तर बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांना मग तेच ऑप्शन असतं, गॅलरी मध्ये ते करून घेतात. जेव्हा पाहिजे त्या वरती खाली असं ते त्याची सिस्टीम असते. आमच्या यांनी तर मस्त मागच्या वेळेस सुट्टी होती त्यावेळेस मस्त कपडे वाळू घालायची सोय करून गेलेत, पण वाऱ्याने काहीच सुसून देत नाही. एक कपडा इकडं तर एक कपडा तिकडं दिसतो डायरेक्ट, कारण दोरीलाच गोल कपडा आणि वाळवटी पण लई येतात ना. तर खरं तर आम्हाला तेच मागवायचं होतं, जसं बिल्डिंग सिस्टीम मध्ये असतं ना वरती ते डोरीवाला, तेच मागवायचं होतं. पण ह्या कारणामुळे आम्ही ते कॅन्सल केलं. आणि हे कसं स्टँडचं आहे ना, उचलून जेव्हा पाहिजे तेव्हा ते स्टँड आम्हाला उन्हात ठेवता येईल. पाऊस आला की स्टँड उचलून पटकन घरामध्ये पण ठेवता येईल. रात्रीचं फॅन लावून रात्रभर कपडे वाळले तरी चालते. तेच ना. आणि बऱ्याचशा ताईंकडे आसन सुद्धा ते चांगलं म्हणजे चांगलं युजफुल आहे. याच्यामध्ये आपल्याला होणार नाही एका याच्यामध्ये, आपल्याला 2 तरी मागवावं लागतील. पण मी म्हटलं अगोदर एक कसं आहे ते, त्याच्यामध्ये किती कपडे वाचतात आणि त्याचं कसं काय आहे, मग त्याच्यानंतर आपण बाकीचे 2 ऑर्डर करूया. तर आता 2 दिवस माहेरी होतो, तर इकडं असा इतका पाऊस झाला घरी, इतका म्हणजे अनलिमिटेड. आमचे सगळे नद्या नाले तळे आसपासचे सगळे भरलेत. तर तुम्हाला त्या दाखवायचं आहे एका व्हिडिओ मध्ये. तर पाहू आता कधी उद्या वगैरे सगळं तुम्हाला सगळे आमचे नद्या नारे तळे भरलेले सगळे दाखवू. आणि ना फुलं खूप आलेत. हा ना, फुलं तिथं इतकं छान वास येतोय, मस्त फुलं आलेत. पांढऱ्याला पण आणि पिवळ्याला पण. तर म्हणतात ना असं देवाला आपण सोनं वाहू शकत नाही, पण सोन चाफ्याचं फुल वाहिलेलं खूप छान असतं. एका आजींनी आम्हाला सांगितलं, म्हणजे ते सबस्क्रायबरच होत्या, अशाच आल्या त्या. तर त्या म्हटल्या की मुलींना हे फुलं तुम्ही देवाला वाहत नाही का? आम्ही म्हटलं वाहतो, ज्या ज्या वेळेस येतील त्या त्यावेळेस नक्कीच आम्ही काढून वाहतो, कारण त्याला आता त्याचा सीझन आहे. याच्या आधी त्याला आले नाही, 1-2दा आलते. लावलेलंच किती दिवस झाले, थोडेच दिवस झाले. तर त्या म्हटल्या की आपण देवाला सोनं वाहत नाही, या फुलाचं खूप महत्व आहे. तर सोनं आणि सोनचाफा बरोबर आहे सोन्याच्या. ते म्हटले सोनचाफा तुम्ही नक्की फुल वाहत जा देवाला एक तरी. तर आता जस्ट ऑनलाईन शॉपिंग तुम्हाला दाखवत होतं, तर आमच्या कस्तुरी आणि चंदन एवढे जोर जोराचे ओरडते ते, कारण की आज आम्हाला पण दोघींना सकाळपासून नाही करमते, त्याच्यामुळे आम्ही डेलीचं काही घेतलंच नाही. म्हणलं आज थोडा वेगळा ब्लॉग होऊन जाऊन द्या. तुम्ही जर थंबनेल मधून तुम्हाला तर समजलंच असेल की काय नेमकं. तर आमचे काळूबाळू आज गावाला गेले, तर त्याच्यामुळे करमना. गावाला म्हणजे कुठं आम्ही आलो ना, तर त्यांनी कस्तुरीला खूप मारलेलं. याच्या अगोदर पण तो म्हणजे त्याला खाऊन देत नव्हता, सॉरी चंदनला खूप मारायचा, त्याला खाऊन नव्हता देत, त्याला काहीच करून देत नव्हता. आणि सारखं त्याच्या पाठीला असं चोचा मारून पारून जखम केली, त्याच्यात अक्षरशः किडे झाले. तर डॉक्टर बोलून ते सगळं करून घेतलं. आणि मग आल्याच्या नंतर आम्ही जे पाहिलं तर मग तेव्हा हे काय म्हटले की, कारण ते दोन्ही वेगळ्या वेगळ्या जातीचे आले. आता 2 कंट्रीतल्या लोकांचं पटतं का, त्या तशातलीच गत हे एकमेकांचे दुश्मन झालते. म्हणजे कस्तुरीला नव्हतं त्याच्या एवढा काळूबाळू हे करत, पण चंदनला खूप करायचे. म्हणजे त्याला जेवण टाकलं ना, तर 2 ठिकाणी जरी टाकलं ना तरी पण ते त्याला खाऊन नव्हते देत. त्यांचं खायचे, तो खाताना दिसला का लगेच धावून पळून जाऊन लगेच चोचा मागच्या साईडने. आणि ह्यांना कसं जास्त पळता येत नाही चंदन आणि कस्तुरीला, हे मोठे असं काळूबाळू खूप खूप आगाऊ होते ते. आणि तरी पण बघ ना, एवढं त्यांना त्रास देत होते तरी पण त्यांना करमत नाही. आज आता इतके ओरडत होते, आवाज दिला जरा कुठं शांत झाले, तेव्हा ताईला मी म्हणलं चल एक चक्कर मारून येऊ त्यांच्या जवळून, थोडं बरं वाटन त्यांना. ते कुठं गेले तुम्हाला प्रश्न पडला असं. रात्री बहीण आली होती माझी 2 नंबरची, मुक्कामाला होती. आम्ही छान मस्त अशा 3घी बहिणींनी 1:30 वाजेपर्यंत गप्पा मारल्या. गप्पा मस्त अशा रंगल्या. भैयाच नव्हता आमच्यामध्ये, कारण तो म्हटलं मी नाही येत आता, नाही का जातो मी 3घी जणी. जबरदस्ती आणलं. तर मग रात्री ते सगळं पाहिलं आम्ही. सकाळी डॉक्टर वगैरे बोलवला. आणि मग तिच्याकडे ऑलरेडी 2 बदक आहे. तर मग परी म्हटले आम्ही घेऊन जातो, नाही का. मग म्हटलं याला त्याला दुसऱ्याला जीवपर्यंत निदान ह्याची जखम बरी होऊस तर तिकडे ठेवू म्हटलं. नंतर आम्ही पुन्हा घेऊन 1 महिना 1.5 महिन्याने तोपर्यंत, कारण ते जखमच बरी होऊ देत नव्हता त्याची. त्याला एकदा लंगड पण केलं, आम्हाला वाटायचं काही काटा वगैरे मोडला का, कुठं काही झालं का, पण नाही.
ते त्याला म्हणजे इजाच पोहोचवत होते, त्याला इतका त्रास देत होते. तर म्हणलं थोडे दिवस साईडला ठेवून पाहूयात आपण काय होतं ते. एखाद्या म्हणजे त्यांच्यामध्ये ते नसतं म्हणजे काय म्हणतात ना, ते त्याच्यामध्ये किडे झाले, पॉइझन वगैरे झालं असतं तर त्याला पण काही झालं असतं, म्हणून मग हे इन्फेक्शन लगेच पांगतं ना इकडे तिकडे त्याच्यामुळं. आणि आमचे झाडं बघा किती खुश आहेत, किती टवकरलेत मस्त. आणि आमच्या हे 2 काय म्हणतात सेनापती मागच येत. आणि राहिला प्रश्न की कालच्या व्हिडिओ खाली तुमच्या कमेंट्स येत होता की स्वाती मग तू माहेरी होती तर मग तू उपवास धरला नाही का? तर मी धरला होता, तिथंच पूजा केली मम्मीच्या आणि त्यांच्या. तिथे सुद्धा मंदिर आहे. आणि राहिला आपल्या मंदिराचा, तर आपल्या मंदिराची पूजा तुमच्या दाजींनी केलेली आहे. तर ते आम्हाला म्हणले तुम्ही बिंदात जा राहा. आम्ही म्हणत होतो सोमवारच आलाय, त्या दिवशी पूजा वगैरे करून गेलो असतो, पण ते म्हणले काही नाही मी करतो. तर सोमवारच्या पूजा ह्यावेळेस सगळी दाजींनी बघितली. दाजींनी सगळं मंदिराची पूजा केली 3ऱ्या सोमवारची. वाईट वाटतंय बरं का, किती गेलं तर एकत्र होते ते, थोडेसे भांडायचे एकत्र, खायचे पण खेळायचे पण एकत्र, एकाच जागेवरती सगळे ग्रुप करून झोपायचे. हे आता हनीला पण नाही करमायचं. हा, हनी परत स्वीटी सिंबा आता हे सारखं गेट कडे जात आहेत, इकडे जात आहेत. काय झालं चंदन कस्तुरी काय होत आहे ए बेटा? काळू वाळू कुठे काळू वाळू कुठे गेले? आम्ही बेंच पण लावून घेतले. हे आता 2 दिवसापूर्वी लावले आणि कलर पण दिलाय बघा. तर छान वाटायला लागले, कारण मंदिराच्या म्हणजे मंदिराच्या आवारामध्ये असं कधी बसलं ना, म्हणजे कधीतरी की मन अगदी फ्रेश होऊन जातं, असं निवांत प्रसन्न वाटतं. हा, एकदम भारी वाटतं मोकळ्या हवेला. कारण मस्त गाणे महादेवाचे आणि मग गाणे ऐकत मस्त इथं बसलं ना, निसर्गाचा आनंद घेत की खरंच खूप मस्त वाटतं. तर जवळपासचे जे पण लोक आहेत दर्शनाला येतात. आमचं पण आता भंडारा करायचा आहे, कधी करायचा आहे पाहूयात. तर जे असतात, जे आम्हाला ओळखतात जवळपास आजूबाजूला, ते येऊ शकतात. तुम्हाला आत्ताच आमंत्रण देतो आम्ही ज्यांना आमचं घर माहिती. ध्रुव आणि इकडे पण एक बेंच आहे पहा, इकडे पण 2 म्हणजे 2 ठिकाणी 2 ठेवलेत. मला काहीतरी बनायचंय. खूप खूप स्वागत आहे. हमका युट्यूब चॅनल नाही, आमच्या युट्यूब चॅनल मध्ये म्हणायचं बाळा. चॅनलचं नाव काय? सख्या बहिणी सख्या जावा युट्यूब चॅनल. आणि दुसरं कोणतं आहे? लाल गुलाबी गाणं म्हणतोय तो, गाणं है ना बाळा? चला आता चला फोटो बघायचे लग्नातले. आता शाळेतून आलाय तो. चला चला काढून फेकून देऊन आला. तर चला फायनली सगळे अल्बम बॉक्स मधून काढलेत आणि आता सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होणार आहेत मस्तपैकी. तर आता हसणार पण आहे आणि रडणार पण आहे, कारण लग्नाचा अल्बम म्हणलं की प्रत्येक मुलीला कारण ते म्हणतात ना शेवटचा वाट लावण्याचा क्षण, हे ते बरोबर काय 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 असतंय. झाले किती वर्ष तर येणार रडायला बघतो, येत असते का नाही. थोडे दिवस येत, आता नाही. आता उलट माहेरी गेल्याच्या नंतर घरची ओढ लागते. तर चला आता बघूयात लग्नाचा अल्बम. तर इथं मस्तपैकी बाल्कनी मध्ये बसलोय, म्हणलं चला बाहेरच बसून मस्तपैकी अल्बमचा आनंद घेऊ. चला तुमच्या बरोबर बाहेर तर निघलेत ते, आणि भरपूर दिवसाची आठवण आता ताजी होणार आहे. नाही तर असं मग सहसा मग नसते काढली आम्ही लवकर, कधी मुहूर्त आला असता माहित नाही. वाईट का वाटणार आहे? वाटा लावायचा फोटो नाही की याच्यामध्ये असे काही लोक आहेत की ते आम्हाला सोडून गेलेले आहेत याच्यामध्ये, त्याच्यामुळे त्यांचा फोटो पाहिल्याच्या नंतर थोडस फील होणार आहे, जे की बहुत खूप क्लोज होते आमच्या. तर ते थोडस एक मनाला लागणार आहे आता हे पाहिल्याच्या नंतर, इतक्या दिवसांनी खोलल्याच्या नंतर. तर पहा साखरपुड्यामध्ये कशी होतो आम्ही. सुखी पपडी बघा, ताई कशी दिसत होती आणि दाजी पण कशी दिसत होते बघा, आहे का. तर त्यावेळेस काय म्हणजे असं सिंपलच फॅशन होती, इतकं काही नॉलेज नव्हतं, इतकं काही माहिती नव्हतं. जसं होईल तसंच मेकअपला कुठं काय बाहेर नव्हतं. एक होती एरियामध्ये एक 500 रुपयामध्ये फक्त मेकअप केला होता, लग्नाचा सुद्धा आणि साखरपुड्याचा सुद्धा, सिंपल असा. आणि हे जे गळ्यातला हार जो दिसतो ना, ह्यो ताईने स्वतः बनवलेला होता, देवदास सेट पूर्ण. त्याला वरचं, त्याच्यानंतर लॉंग हार, कानातले, हे सगळं स्वतः ताईने केलेले म्हणजे बनवलेले. तुम्हाला लग्नाच्या याच्यामध्ये दिसलंच. आता अगोदर आपण साखरपुड्याचे पाहूयात. तर लग्नामध्ये गोल्डचं मी जास्त काही घातलं नव्हतं, हाताने बनवलेली ज्वेलरी मी घातली होती पूर्ण. तर त्यावेळेस देवदास मूवी निघली होती आणि त्याच्यामध्ये जो सेट होता ना, ते देवदास सेट, त्याचे खूप ट्रेंड चालू होता आणि हे ज्वेलरी मेकिंगचे कोर्स त्यावेळेस चालू होते. तर 500 रुपयामध्ये हे मी आणि माझ्या 1-2 मैत्रिणी आम्ही शिकलो होतो. तर खूप सारा असं आम्ही बनवून सेल पण केलं एरियामधल्या लोकांना, आणि माझ्या स्वतःसाठी लग्नात सुद्धा मी बनवला होता. मेहंदी सुद्धा माझ्या लग्नात मीच एका हातावरती काढली होती. नंतर मैत्रिणी आल्या, म्हणजे दम नाही कोणत्या गोष्टीचा, अशी एक
सवय आहे पहिल्यापासून, ज्या गोष्टीची आवड आहे ना ती गोष्ट करायला दम नाही. तर इथं पहा, हा साखरपुड्याचा फोटो आता, त्याच्यानंतर यातलीच काही दाखवते. तर इथं पहा, त्या सेटमध्ये असं कानातले, हे गळ्यातलं, हे असं पण होतं. साखरपुड्यात पण मी घातलं होतं, पण त्या फोटोमध्ये इतकं क्लिअर कट दिसत नव्हतं. आणि अशीच होती मी, पहा साधी सिंपल. बाजू पण बनवलेले, त्याच्यानंतर वेल वगैरे सगळं. आणि हा पहा, हा लग्नाच्या अगोदरचा फोटो आहे. आणि हा पण सेट ताईने घरीच बनवलेला होता. खूप सारे सेट बनवले होते मी त्यावेळेस. तर हा लग्नाच्या अगोदरचा फोटो आहे, खूप दिवसाच्या अगोदरचा, असं संक्रांत का काहीतरी होती तेव्हाच आहे. आणि अजून इकडे अगोदर आपण सगळे साखरपुड्याचे पाहूयात, मग बाकीचे हे सुद्धा साखरपुड्याचे सगळे. इथं पहा, कारण त्यावेळेस इतकं काय हसायची फॅशन नव्हती. हसा म्हणले तरी खूप सारे लोक असायचे. आता प्री वेडिंग फोटोशूट वगैरे चालतं, तर मस्तपैकी कपल जाऊन कुठेतरी बाहेर एकटं जाऊन खूप छान छान असे फोटो काढतात. आता ह्या फोटोच्या वेळेस समोर इतकी पब्लिक बसलेली असते आणि ते फोटोवाले आपल्याला म्हणतात थोडं स्माइल करा, थोडं स्माइल करा. कसं काय करायचं लोकांसमोर स्माइल, सांगा तुम्ही. जाता इतकी पब्लिकच्या समोर कसं हसायचं. म्हणजे आता खूप म्हणजे फ्री झालेले आहेत सगळेच लोक. पहिलं इतकं फ्री क्लायमेट अजिबात नव्हतं, म्हणजे फ्री वातावरण अजिबात नव्हतं. त्याच्या अकॉर्डिंग आता खूप छान झालेलं आहे. फोटो काढताना सगळे 100 जण समोर आणि त्यांच्या बरोबर आपण कसं मग. त्याच्यानंतर पहा, हे अंगठी वगैरे घालताना, तर हे आम्ही पहिले चाळीमध्ये राहायचो. आमचं चाळीमध्ये घर होतं आणि तिथंच हा दारामध्ये कार्यक्रम झाला होता. पहा, अंगठी घालताना दाजींचा आणि ताईचा. आणि त्यावेळेस साखरपुड्यामध्ये ताईला हे नेकलेस, कानातले, अंगठी आणि पायातल्या पट्ट्या असं दिलं होतं. आता ताईने ते मोडून दुसरं केलं. आणि आता काही म्हणजे ती फॅशन जुनी झाली की माणसाला ते घालू वाटत नाही. त्याने वापरलंच नाही, लग्नातच घातलं, त्याच्यानंतर घातलंच नाही. म्हणजे असंच होतं. ते दोघांनी मॅचिंग घेतलं होतं बस. त्याला त्यावेळेस मुली जात नव्हत्या, पण मला आवर्जून ह्यांनी म्हणजे नेलं होतं. मुली जायची बस्त्याला फॅशन नव्हती, फक्त मुलाच्या घरचे किंवा मुलीच्या घरचे असेच बस्त्याला जात होते. पण हे म्हणले तुला कपडे तू तुझ्या चॉईसनेच घ्यायच्या साड्या. तर मी सुद्धा बस्त्याला होते आणि सगळं माझ्या चॉईसने मी घेतलं होतं. म्हणजे पहिल्यापासून हौशी दाजी तुमचे, जसं म्हणून सांगायचं ते. त्याच्यानंतर हे काय साखरपुड्यामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे, ओटे वगैरे भरतात मुलीकडची. तर हे बघा, ही माझी मावशी आहे, ही चुलत चुलती आहे, ही आत्याची मुलगी आहे, ही सुद्धा आत्याची मुलगी आहे. त्याच्यानंतर ह्या मोठ्या बहिणी आहेत, म्हणजे सगळे रिलेटिव्ह. आणि त्याच्यानंतर पहा, ही बघा माझी 2 नंबरची बहीण, जी की कालच्या रक्षाबंधनच्या व्हिडिओमध्ये खूप बोलत होती, खूप कॉमेडी करत होती. लहानपणापासूनच ती झाशीची राणी आहे. तिला सगळे आमच्या गल्लीमध्ये झाशीची राणीच म्हणायची. आणि ती घोडा पण तशीच चालवायची, हॉर्स रायडिंग आहे ना, फुल फास्ट करायची ट्रॅफिक मधून. त्याच्यानंतर इथं पहा मम्मी बरोबर फोटो आहे एक. ही माझी मम्मी आहे. आणि अण्णा नाहीत का ग? अण्णा दुसऱ्या पुढे येतं. त्यानंतर इथं पहा, हा एक मेमोरेबल माणूस आहे आमच्या व्यक्तीतला. हा म्हणजे पप्पू दादा, त्यांच्या मामाचा मुलगा. खूप क्लोज होता त्यांच्या पण माझा पण तो ऍक्सिडेंट मध्ये म्हणजे डेथ झाला. असे काही आहेत ह्या अल्बम मध्ये व्यक्ती की ते पाहिल्याच्या नंतर खूप वाईट वाटतं. तर आता आयुष्यच तेवढं म्हणायचं. तर त्या ऍक्सिडेंट मध्ये गाडीमध्ये हे सुद्धा होते. पण काय म्हणतात ना, ते ह्यांना आयुष्य ह्यांचं म्हणजे त्याचं आता बोलू शकत नाही मी, जाऊ द्या, बोलल्यानंतर उगाच इमोशनली व्यक्ती होतं समोरचं. त्यानंतर आता याच्यामध्ये ना स्वाती आणि राजू किती छोटे छोटे होते हे तुम्हाला पुढे मी दाखवते. इतके छोटे छोटे 2 विण्यासाठी अशी गुबगुबीत होती. पुढे तुम्हाला कंटिन्यू आता दिसेल. मी त्यावेळेस ताईच्या लग्नाच्या वेळेस मी फक्त होते 5वीला. छोटी अशी गुब्बीची गुब्बी 2 वेण्या वगैरे ह्या माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी होत्या ह्या सगळ्या, काही शेजारी. हे नंतर अशी खूप फॅशन होती मित्रमंडळांना फोटो मित्रमंडळांबरोबर फोटो काढणं. हे आमचे पप्पा, त्याच्यानंतर हे सगळे मित्रमंडळ. पप्पा खुश मनासारखे जावई मिळाले म्हणून. मेन स्वभाव खूप छान, त्यांना पप्पांना खूप आवडायचा, त्याच्यामुळे ते खुश होते. आणि इकडे बघा, या फोटो मध्ये आमची ताई किती 4 कोस लांब आहे एकदम. हे आमचे सासरे येत. हा, हे आमचे सासरे आहेत पहा. त्याच्यानंतर इकडं हे पाटीचं वगैरे ते साखरपुड्यामध्ये देतात ते तसला प्रोग्राम इथं सगळं. आता हे सगळं जुनं आठवायला लागले. त्यानंतर ह्या आहेत आमच्या दुसऱ्या सासूबाई, छोट्या सासूबाई आहेत ह्या. सासरे तर तुम्ही पाहिले, सासरे पायींची तुमची इच्छा पूर्ण झाली असेल मला असं वाटतं. भरपूर दिवसापासून आमच्या अक्का. आणि इथं पहा आमच्या ह्या जाऊबाई आहेत, ज्या दुसऱ्या सासूबाई आहेत ना, त्यांचा मुलगा आणि जाऊबाई, हा एक मुलगा. त्यांना पण 2 मुलं आहेत.
या सुनबाई आहेत त्यांच्या मोठ्या, आणि छोट्या सुनाचं त्यावेळेस लग्न नव्हतं झालं त्याच्यामुळे तिचा फोटो नाही. छोटी सुनबाई कोणती, आमच्या इथं जी पापड लाटायला आलती ना ती छोटी सुनबाई आहे. त्याच्यानंतर इकडं सगळं हे फॅमिलीज फोटो आहेत, सगळे रिलेटिव्ह फॅमिली फोटोज. हे तर बघा आमची ताई किती हसती. हसायला लावलं होतं मला जबरदस्ती. फोटोग्राफर म्हणला हसतच नाही नवरी अजिबात, म्हणलं मग घ्या. हे दुल्हन हमले जाएंगे बारात निघली. आमच्या लग्नामध्ये जवळजवळ 100 ते 150 लोकांना ह्यांनी सरसकट त्यांचे जेवढे पण मित्र होते तेवढ्यांना सगळ्यांना व्हाईट शर्ट घेतले होते, जेवढे पण होते तेवढे. त्याच्यानंतर बारात लेके जाएंगे सगळे तयार झाले तिथं बारात दुल्हन घेऊन जायला. आणि हे पहा गाडी बिडी सजली मस्तपैकी. हे आमचं तिकडचं छोटस घर हे त्यावेळेस बघा शंकर भारती शुभविवाह मस्तपैकी डीजे. त्याच्यानंतर वंग सगळ्यांनाच माहिती आहे मारुतीच्या मंदिरामध्ये पाया पडल्याशिवाय आपलं वरात निघत नाही, तर मस्तपैकी वरात इथं निघली. हे मारुतीचं मंदिर आहे आमच्या गावातलं. मग इथं सगळं डीजे वगैरे डान्स काम चाललंय. मला असं वाटतं याच्या पुढच्या आता उद्या दाखवा, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. लग्नाचे फोटो, आता इथून पुढे लग्न सुरू होतंय, लग्नाचे फोटो प्लस स्वाती आणि राजू किती छोटे होते आमच्या लग्नामध्ये ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कसे दिसत होते दोघं सुद्धा, इतके साधे भोळे गरीब अगदी छोटे छोटे, आमच्या साईडला बसलेले, आमच्या मागं फिरताना सगळं आहेत लग्नाच्या फोटोमध्ये. तर आभाळ इतका आलंय आणि आता पाऊस येणारच आहे, कारण गरम पण सकाळपासून एवढं होत आहे ना, 100% पाऊस येणार आहे. आणि सगळा अंधार पडलाय त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा क्लिअर येत नसेल. व्हिडिओ खूप मोठा होईल. उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण वरातीनंतरचे पुढचे फोटो आणि स्वाती आणि राजू कसं दिसत होते ते. हा, आणि चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत मी पुढचे व्हिडिओ बघते, तुम्हाला उद्या दाखवते. पुढचे व्हिडिओ नाही, पुढचे पुढचे फोटो बघते. चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.